राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। राहता तालुक्यातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर बाभळेश्वर हद्दीत 2 ट्रकचा अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता। महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे। त्यातच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांची संख्या वाढली आहे। अपघातामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागलाय। नगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेमुळे छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे। काही दिवसांपूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे। मात्र एकेरी वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढल्याने वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। दुपारी बाभळेश्वर हद्दीत राहुरीकडून इंदूरच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर आणि शिर्डीहून अहिल्यानगरच्या दिशेने मालवाहू ट्रक या 2 वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। टँकरची समोरील बाजू पूर्णतः दाबली गेल्याने चालक केबिनमध्ये अडकून पडला होता। स्थानिकांच्या मदतीने तब्बल 1 तासानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले। यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आले। या अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक बराच वेळ संथ गतीने सुरू होती। एकेरी वाहतुकीमुळे सातत्याने अपघात होत असल्याने वाहन चालक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होईपर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी अशी मागणी होत आहे। हा ऍक्सिडेंट दुपारी 12 वाजता झालेला आहे। हा फक्त ह्या रोडच्या कामामुळे हा पूर्ण ऍक्सिडेंट झालेला आहे। आणि ह्या रोडची हमेशा बिमारी याच्यानंतर हातात जीव तर वाचलेला आहे, पण याच्या अगोदर भरपूर जीव गेलेले। आज ह्या ड्रायव्हरची काही चुकी नसताना हा रस्ता सिंगल असल्यामुळे जेव्हा समोरची गाडी ओव्हरटेकला होती आणि त्याने ब्रेक न मारल्यामुळे ऍक्सिडेंट झालेला आहे। आणि ह्या रोडची कायम बिमारी आहे। मग आपली इथं लिपुड रिपुडे गेलेले आहे। इतक्या अख्ख्या रस्त्यातले आम्ही अख्ख्या देश हिंडतो, सगळीकडे रस्ते चांगले। ही मागणी अशी आहे का ह्या रोडचं लवकरात लवकर काम व्हावं। हे असे जीव नागात जीव चाललेले। हा मेन रस्ता आहे दिल्ली पासून तर कन्याकुमारीचा। माझं नाव संतोष आनापे, मी तिसगाव प्रवरेमध्ये तिसगाववाडीत राहतो। हा जो ॲक्सिडेंट झाला, हा ॲक्सिडेंट होण्याला कारण आहे ना, ह्या रोडला कधी सिंगल लाईन असती, कधी डबल लाईन असते। हा ॲक्सिडेंट ज्यावेळेस आहे ना झाला, त्यावेळेस ही गाडी ना एक राईट साईडने येत होती आणि त्याच्या पलीकडून एक गाडी येत होती। ती गाडी येत असताना समोरून डायरेक्ट गाडी येऊन आहे ना ह्या गाडीला येऊन ठोकली। आणि राहिला विषय, हा रस्ता इतका निष्कृष्ट झालेला आहे का ह्या गोष्टीवर कोणी बोलायला तयार नाही। ह्या गोष्टीवर रोज किती जणांचे बळी जातात याला कारणीभूत कोण नाही। हा रस्ता राईटनं उखाडलेला आहे, लेफ्टने उखाडलेला आहे, याचा डिवायडर कुठून खोदलेला हेच कोणाला माहिती होत नाही नेमकं। आणि ज्या वेळेस हा तर दिवसा ॲक्सिडेंट झाला आहे, अहो रात्री जर इथं लोक मेले तर याची दखल कोण घेणार नेमकं? याची दखल कोण घेणार? त्याच्यामुळं आहे ना का केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने या गोष्टीची दखल घ्यावा आणि ह्या रोडचा प्रश्न मार्गी लावा। आज जो हा ॲक्सिडेंट घडला, ज्यावेळेस इथं ॲक्सिडेंट घडल्यानंतर ड्रायव्हरला आम्हाला 1 तास लागला काढायला, तर त्या गोष्टीची दखल कुणीच घेतली नाही। आणि ड्रायव्हरला काढल्यानंतर ह्या ड्रायव्हर घेऊन आम्ही कमीत कमी 200 मीटर उचलून घेऊन साईडला गेलोय। आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स यायला सगळं आहे ना 1 तास लागलेला आहे। ॲम्ब्युलन्स सगळं इथं आहे ना 108 112ला फोन लावून सगळं गाडी आलेली नाही। आणि ह्या गोष्टीचा आहे ना प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, नाही तर हा रोड बंद करून टाका आणि डायरेक्ट आहे ना तिकडून जो औरंगाबाद हवे किंवा इकडून पुणे हवे याच्यावर आहे ना वाहतूक चालू करा, पण हे लोकांना मारू नका इथं आणि रोड बंद करून टाका। थँक्यू। आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल। प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ। अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर। सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार। लहान मुलांसाठी पार्क व गार्डन,
प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। साईट पत्ता नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। श्री अरविंदप्पा कोते पाटील, 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91। आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा। आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क। सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर। साई किरण डेव्हलपर्स, भव्य प्लॉट विक्री। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ। प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध, पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध, प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण, खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा। आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकुरी। मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14, श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13, श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95, श्री पांडुरंग तुपे, 98 81 32 64 64, श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा। 96 23 89 91 91, 96 23 65 91 91। साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।